हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. आज मी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. तुम्हाला ही पूजा दिसत असेल, ती पूजा कशाची आहे असं वाटत असेल, पण आमच्या इकडचे लातूर, धाराशिव या साईडच्या लेडीजला माहिती आहे ही पूजा कशाची आहे. तर ही पूजा सूर्यनारायण देवाची पूजा करतात आमच्याकडे. पौष महिन्याच्या रविवारी ही पूजा केली जाते आणि आदित्य राणूबाई यांची कथा वाचली जाते. तर अशा प्रकारे ही पूजा केली जाते. तर ढाळे, परत गाजर, काकडी असेल ना, ते साईडला ठेवलं जातं आणि चंद्र सूर्य इकडे काढले जातात. खाऊच्या पानावर आदित्य राणूबाई काढली जाते. श्रीकृष्ण असेल तर श्रीकृष्ण ठेवायचा, नाही तर खंडोबांची मूर्ती असेल तर ते पण ठेवली जाते आमच्याकडे. आणि असा कलश मांडून पूजा केली जाते. आणि आदित्य राणूबाईची कहाणी पण वाचली जाते. पंचामृत आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे पूजा केली जाते आमच्याकडे सूर्यनारायण देवाची. आपले सण आणि आपल्या परंपरा आपणच जपणार. मी तर कुठेही असलं तर जे भेटल, जर ढाळे नाही भेटले, नाही काकडी तरी कमीत कमी भेटायची, गाजर तरी भेटायचं, जे असेल ते घ्यायचं आणि पूजा करून घ्यायची. मी तर आपल्या ह्या परंपरा कुठेही आपण राहिलो तरी जपल्याच पाहिजेत. अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आणि सूर्यनारायण देवाची आरती म्हणायची आणि त्यानंतर आदित्य राणूबाईची कहाणी पण वाचायची. तीळ आणि तांदूळ हातात 3 घ्यायचे. 3 तांदूळ आणि 3 तीळ हातात घ्यायचं आणि कहाणी वाचायची आणि ते सूर्यनारायण देवाला अर्पण करायचं, पाया पडायचं आणि उपवास सोडायचा. असा हा आमचा सूर्यनारायण देवाचा उपवास केला जातो. आमच्याकडे धाराशिव आणि लातूर साईडला हा उपवास सगळ्यांच्या घरोघरी केला जातो. तुमच्याकडे करतात का ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आमची ही सूर्यनारायण देवाची पूजा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. देवाला मी अगरबत्ती ओवाळून घेतलेली आहे. आता थोड्या वेळात कहाणी वाचून घेते आणि नंतर आरती करून घेते. कहाणी वाचून झाली आहे, आता मी आरती करून घेते आणि देवाला पंचामृत आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवून घेते. ही सूर्यनारायण देवाची पूजा ना सूर्य उगवायच्या आधीच करून घेतात. म्हणजेच आता सूर्य उगवणार तोपर्यंत लगेच पूजा करून घ्यायची. अशा प्रकारे पूजा करून घेऊ शकतो आपण. तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे पूजा कशी करतात सूर्यनारायण देवाची ते पण मला सांगा. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या आणि अर्चना लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.